हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. तर दहशतवादी आमिर वाणीच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओ समोर. सिंधू करार स्थगित राहणार. पाककडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार स्थगितच. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तानने नेहमीच भारताला धोका दिला, मात्र तुम्ही कुठेही लपून बसा, भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही. बदामी बाग छावणीतून राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा. तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म. राजनाथ सिंग यांचा पाकवर हल्लाबोल. बलुचिस्तानमधील बंडखोरांचे पाक सैनिकांवर हल्ले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकचं चिनी आणि तुर्की बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं. यानंतर हवाई दलानं अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या केलं पूर्ण. माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली भेट. एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी साधला संवाद. पालिका निवडणुका घेण्यास आम्हाला काही अडचण वाटत नाही. निवडणुका वेळेत घेतल्या जातील, मात्र पावसाचा अडथळा आला तर त्यावर निर्णय घेऊ, फडणवीसांची माहिती. महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणार. काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय, मात्र टोकाची टीका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. यवतमाळ, शहापूर आणि मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. तर दुसरीकडे वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी.